अवलोकू नेदी दुःख बहु वाटे हृदय फुटो पाहे. वाईट वाटणं हे केव्हा असलं पाहिजे? मोरारी बापूंचं एक विधान आणि एक मंतव्य आहे की ज्या दिवशी भगवंताचं नामस्मरण घडलं नाही तो दिवस आपण पुत्र मृत्यूच्या शोका एवढा मानावा. विठ्ठला म्हणजे हा वाईट वाटण्याचा क्षण आहे की आपल्या चित्तवृत्तीला भगवंताच्या चिंतनाकडे जावंसं न वाटणं, प्रयत्न केल्यानंतरही वृत्तीने तिथंच रमणं, ही गोष्ट वाईट वाटण्यासाठी आहे. परमार्थात असं घडू द्यायचं नाही, याच्यासाठी अट्टास असावा. वाईट वाटतं ना ती ही जागा आहे. म्हणजे आपण ठरवतो, आपण जप घेत माळ घेतो, जप करायचं ठरवतो आणि नेमकं जपमाळ हातात घेतल्यावर विठोबा दिसायच्या ऐवजी भलतच दिसू लागतं. बरं, तो पण असा खट्याळ असतो ना देव की हे सगळं भलतं सलतं दिसणं जपमाळेच्याच वेळेला असतं. नोटा मोजायला घ्या, आहे का काय प्रॉब्लेम त्या रस्त्यात? माळ जपायला घ्या, झोपच येईल, जाभ येईल, मनात घाणेरडे विचारच येतील, मन चंचलच होईल, कंटाळाच येईल, आळसच वाटेल, नंतर करू असं वाटेल. नोटा मोजायला घ्या, त्याला जर कोणी भेटायला जरी आलं तो येऊच नको इकडे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, यायचं नाही आम्हाला, तर एकांत भंग नाही करायचं. बरं, त्याला जर आपण चहा घेऊन गेलो ना, चहा नका, काहीच नको, जेवणाच्या वेळचा सुद्धा चहा नकोय आम्हाला, जेवण तर नकोच नको. मग हे सगळं भजनातच का होतं? दोन अभंग झाल्यावर म्हणतात चहा ठेवा विठ्ठला. महाराज म्हणतात खऱ्या साधकाला भजन जेव्हा घडत नाही तेव्हा फार वाईट वाटतं. ही पहिली भूमिका आहे, जेव्हा फार वाईट वाटतं. यांची चर्चा केली, ते मन येणे पंथे कसं निघतं, त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे. ते म्हणतात या मनाला नियंत्रित करून आपल्याला हव्या त्या मार्गात जर आणायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला सत्संग करावा लागेल. दुसरं साधन सद्ग्रंथांचं वाचन करावं लागेल. उद्घाटन आता झालंय, शिंदे सरांनी आमची ती सोय केली आहे की आपल्या हातात संत वचनाचा ठेवा प्राप्त होईल, आता तो लाभ घेईल. सद्ग्रंथांचं वाचन. तिसरी बाब आहे वेळोवेळा वासना त्याग, आणि चौथा मार्ग आहे श्वासावरचं नियंत्रण. ह्या चार मार्गाने आपल्या मनाला या पंथात आणता येईल. विठ्ठला पहिला मार्ग आहे की तो किती कठीण आहे हा विषय मनाला या पंथात आणण्याचा. ते म्हणतात की पहिला मार्ग आहे की याला सत्संगात आणलं पाहिजे, याला सतत चांगल्या लोकांच्या सहवासात ठेवलं पाहिजे. आणि चांगल्या माणसांचा सहवास नेहमी चांगलाच वाटतो असं नाही आहे, कारण चांगला माणूस हा स्पष्ट असतो आणि आपल्या अहंकाराची तिथं सोय नसते. आणि आपली गैरसोय झाली तर सोयीला नाव ठेवणाऱ्यांची फार मोठी संख्या आहे. हो, आज चांगल्या माणसाला चांगलं म्हणण्याचं धारिष्ट्य करत नाहीत लोक, आपल्याला चांगलं म्हणणाऱ्याला चांगलं म्हणण्याचं फॅड आलंय. विठ्ठला फेसबुकच्या पोस्टला लाईक करताना पण यांनी आपल्याला केलं होतं का तरच करायचं, त्याच्यात पण आहेर आले. तो मला वा म्हणणं होता का तरच मी त्याला वा म्हणे. आता ते लाईक, त्याच्यावर काही लायकी असते का? ते लाईक असतं फक्त. विठ्ठल संत महापुरुष कधी आपली चूक झाली तर ते ओरडणार आहेत, कधी ते रागावणार आहेत, आणि त्यांचा तो राग हा त्यांचा स्वभाव नाही, आपल्या दुर्गुण निवृत्तीची ती तळमळ आहे की हे अवगुण निघून गेले पाहिजे. फक्त आपण त्यांच्या सानिध्यात थांबा, बाकी आपण डोक्याला काही ताण करून घेऊ नका. ते बरोबर आपल्याला घडवतील. इकडून ऊस घातल्यावर तिकडे साखर बाहेर पडते का नाही ना, जवळचा दृष्टांत दिलेला बरा. विठ्ठला तसं सत्संगात आपण गेलो की बाकीचं ते पाहतात. ज्ञानोबाराय फार गोड उदाहरण देतात. एक ओळ होता, ओळ, त्या ओळाने मोठं स्वप्न पाहिलं. हे बघा, माणूस छोटा असला
तरी मोठं स्वप्न बघण्याची सवय जर त्याने ठेवली तर एक दिवस ते मोठं स्वप्न त्याला मोठं बनवतं. स्वप्न मोठी पाहिजे. पण नव्या पिढीच्या याविषयी आणखी शब्द आहे आपल्या परंपरेचा सगळ्यात पवित्र शब्द आहे तो नमः. स्वामी अखंडानंद सरस्वती महाराजांनी या नम शब्दाचं विवरण असं केलंय. श्रीमद भागवताच्या महात्म्यातला पहिला श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. हे नमः म्हणजे आम्ही सगळे नमन करत आहोत. हे नमः म्हणजे काय? नमः म्हणजे नमन करणे हा पहिला अर्थ आहे. नमः म्हणजे नमन करणे म्हणजे मन मन न राहणे याला नमन म्हणतात. आणि या नमन शब्दाचा त्यांनी तिसरा अर्थ असा सांगितला. नम इति नमे इति म्हणजे काय? मी कोणीच नाही आणि माझं काहीच नाही असं होणं म्हणजे नम. विठ्ठला तर आमच्या मनाला हा रंग लागू शकतो. कारण आपणासारिखे करीती तात्काळ नाही कळाळ वेळ दयाला ते करून टाकतात. म्हणजे मनाला या पंथात आणायचे किती कष्ट. सत्संग बरं आता सत्संगात हे घडतं लवकर पण सत्संग लवकर घडत नाही. परत बोलू का? हे सत्संगात लवकर घडतं पण सत्संग लवकर घडत नाही. महाराष्ट्रातील एक आदरणीय कीर्तनकार पठाडे महाराज एक दृष्टांत सांगायचे. ते पठाडे ते असं म्हणायचे की एक माणसाची तब्येत बिघडली. सगळे आमचे संगीतरस आहेत. दवाखान्यात डॉक्टरांकडे उपचारासाठी गेले. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचा रोग जाणारच आहे, काही अडचणच नाही, त्रासच नाही, औषध फुकट मी घरी आणून देणार, पैसे घेणार नाही, गुण लगेच येईल. फक्त ते औषध ज्याच्यात द्यायचं 1/2 लिटर वाघिणीचं दूध घेऊन या. अरे बापरे. तो पेशंट म्हणाला हा झालं रोग गेलाच माझा गेलाच. त्यावेळेला झालं काय? त्यावेळेला रोग राहिलाच नाही. आपण अजून औषध घेतलं नाही. ते म्हणतो रोग राहीलच कसा म्हणे. ते मला आधी कुठं पाठवताय? कुठं पाठवताय? वाघिणीचं दूध आणायला. कुठं जावं लागेल? कुठंच जावं लागणार नाही, घरी येणार आहे ती. अख्ख्या महाराष्ट्रात सध्या 30 डिलिव्हरी सर्व्हिस होम डिलिव्हरी सुरू आहे. आता त्यांना बकऱ्या पाठवायचे ठरवलं आहे. बघू आता काय होतंय. तुम्ही मला वाघिणीचं दूध आणायला पाठवता म्हणजे या दुधात औषध घेतल्यावर रोग जाईल, पण ते दूध आणायला मी गेलो का पहिला मीच जाईल. हे किती कठीण आहे, नाही जमणार. मग जर वाघिणीचं दूध आणणं कठीण आहे तर संत म्हणतात संत भेटणं त्यापेक्षा कठीण आहे. व्याघ्र सिंहाची दूध जोडी चंद्रामृतई हाताचडी परी हरिप्रियाची भेटी ना पुढे. Oh,